जर तुमच्या दातांना कीटकांचा त्रास होत असेल किंवा तुमचे दात हलत असतील तर कडुलिंबाच्या टूथपेस्टचा वापर करा. जर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असेल तर कडुलिंबाचा वापर करा, यामुळे ॲलर्जीपासून आराम मिळेल. उसाच्या रसात आल्याचा रस मिसळून प्यायल्याने शरीराची उष्णता कमी होते. ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी 1 चमचा सुंठ कोमट पाण्यासोबत सेवन करावे. पोटदुखी अचानक सुरू झाल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे. पोटदुखीपासून आराम मिळेल. रोज काकडी खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होत नाही. लहान मुलांच्या पोटात जंत असल्यास त्यांना रोज टोमॅटो खायला द्या, यामुळे पोटातील जंत दूर होतील. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्याचा रंग काळा झाला असेल तर थोडासा द्राक्षाचा रस चेहऱ्यावर लावा आणि रस सुकल्यावर चेहरा धुवा, त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. रोज खजूर खाल्ल्याने अंतर्गत कमजोरी दूर होते. कारल्याचा रस मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश केल्याने गॅसची समस्या दूर होते, तसेच अंग दुखणे देखील थांबते. सकाळी रिकाम्या पोटी 2 भिजवलेल्या अक्रोड खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि केस मजबूत होतात आणि केस वाढू लागतात. तुमचा मेंदू कमजोर असेल तर रोज बदामाचे सेवन करा, यामुळे मेंदूला शक्ती मिळते आणि डोकेदुखीचा त्रास होत नाही. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा मेथीचे दाणे खाल्ल्याने गुडघेदुखी पासून आराम मिळतो. लिंबू आणि काकडीचा रस मिसळून प्यायल्याने चेहऱ्याची त्वचा स्वच्छ होते. डोके खाजवत असेल तर दह्याने डोक्याला मसाज करा, याने डोक्यातील कोंडा कमी होतो. जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर अंजीर खावे. पुदिन्याची पाने घेऊन त्वचेवर घासल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होईल. उन्हात वाळून ठेवलेला 1 चमचा कारल्याचे चूर्ण रोज सेवन केल्याने मधुमेह असेल तर कमी होतो. रोज उठण्यापूर्वी तुमच्या पायांच्या तळव्यावरून हाताच्या तळव्यावर तेलाने मालिश करा, यामुळे तुमचे अनेक आजारांपासून रक्षण होते. रोज बीटरूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा, यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहील आणि ॲसिडिटी सारख्या समस्या होणार नाहीत. जर तुम्हाला सुंदर आणि स्मार्ट व्हायचं असेल तर तुमच्या आहारात भाताचे प्रमाण कमी करा. शक्यतो पांढरे पदार्थ खाणे टाळा, याने वजन नियंत्रणात राहते आणि फळांचे प्रमाण वाढवा.